2022 हे त्या सुवर्ण क्षणांचं अमृती महोत्सवी वर्ष. आज महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून सर्वच परकीय शत्रूंबरोबर स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता मातृभूमीवर आपले सर्वस्व समर्पित करणाऱ्या सर्व क्रांतिकारकांना हिंदवी पब्लिक स्कूल शाहूपुरी सातारा या सादरीकरणाच्या माध्यमातून भावांजली अर्पण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. भारत मातेचा दैदिप्यमान परंपरेचा उद्घोष करत जुलमी परकीयांविरुद्ध हिंदवी स्वराज्याचं स्फुल्लिंग चेतवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना सर्व हिंदवीयांचा त्रिवार मानाचा मुजरा. युक्तीची मंत्रणा युक्तीची यंत्रणा खळदुष्ट दुर्जना प्रलयंकर हा. सृष्टांचं रक्षितो शत्रूंनी खंदतो भावंड भावना संस्थापितो ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता सदा शिवभूपतो. हिंदवी स्वराज्याचे सम्राट छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी रयतेला स्वातंत्र्याचा सूर्य दाखवला, त्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवतावर स्वातंत्र्याचा संस्कार करणाऱ्या श्रीमंत शहाजीराजे आणि जिजाऊमा साहेबांना कोटी कोटी प्रणाम. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान कर्तृत्वाचा वारसा अखंडित ठेवत देव देश आणि धर्मासाठी अत्यंत तेजस्वी मरण ज्यांनी स्वीकारलं आणि स्वराज्याचं रक्षण केलं, त्या स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे यांना त्रिवार अभिवादन. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या असीम कर्तृत्वाचा इतिहासाच्या तेजात संपूर्ण भारत देश उचलून उठला आणि लिहिली गेली स्वातंत्र्य समराची सुवर्ण पाने. छत्रपती शाहू महाराज 18 मे 1682 या दिवशी संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई साहेब यांना पुत्ररत्न झालं. हेच संभाजी पुत्र पुढे थोरले शाहू महाराज इतिहासामध्ये अजरामर झाले. त्याच वेळेस लाखो सेनासागराबरोबर औरंगजेब स्वराज्यावर चालून आला होता. संभाजीराजे मोठ्या आत्मविश्वासाने औरंगजेबाशी संघर्ष करत होते. नियतीनं घात केला आणि शिवपुत्र संभाजीराजे मुघलांच्या हाती पडले. त्यावेळी हा संभाजीपुत्र अवघा 8 वर्षाचा होता. रायगड पडल्यावर महाराणी येशूबाई आणि संभाजी पुत्र यांनी औरंगजेबाच्या कैदेमध्ये राहावं लागलं. ते स्वातंत्र्य युद्ध तब्बल 27 वर्ष चाललं. क्रूरकर्मी औरंगजेबाच्या शेवटच्या श्वासाबरोबरच ते थांबलं. दरम्यानच्या दीर्घ काळात 1689 ते 1707 शाहू हे मुघलांच्या कैदेतच होते. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर तब्बल 18 वर्ष मोगलांच्या कैदेत असलेले संभाजीपुत्र शिवाजी उर्फ थोरले शाहू यांची सुटका झाली. या 18 वर्षात शाहूंना घडवणाऱ्या मातोश्री येसूबाई साहेब यांचे आभाळा एवढ्या कर्तृत्वाचे आपण सदैव स्मरण ठेवायला हवे. किल्ले अजिंक्य ताऱ्यावर शाहू महाराज 12 जानेवारी 1708 या दिवशी छत्रपती झाले. सातारा मराठा साम्राज्याची राजधानी झाली. स्वातंत्र्य चळवळीचं प्रेरणास्थान झालं. छत्रपती शाहू महाराजांचा काळ म्हणजे मराठा साम्राज्यातील सुवर्ण काळ मानला जातो. थोरल्या महाराज साहेबांनी रयतेला दिलेले स्वराज्य आमच्या आबासाहेबांनी प्राणपणाने जपले. आम्ही मुत्सद्दीपणाने महाराष्ट्रातील सर्व मराठा घराणी पुन्हा एकत्र करू. शूर मराठा सरदारांच्या सहभागाने थोर पराक्रम करू. त्यांच्या शक्तीचा साक्षात्कार या महाराष्ट्राने पाहिलेला आहे. राजाशिवाय त्यांनी जपलेले हे हिंदवी स्वराज्य पुन्हा रयतेला समाधानी करेल, अन्याय अत्याचारातून मुक्त करेल. महाराणी ताराराणी राज्याला, सिंहासनाला आणि महाराष्ट्राला खंबीर नेतृत्व महाराणी ताराबाईंनी दिले. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न अबाधित ठेवण्याचे एकच ध्येय त्यांच्या समोर होते. त्यासाठी त्या आयुष्यभर सक्रिय राहिल्या. स्वराज्यावर कितीही आक्रमणे झाली तरी मराठे डगमगणार नाहीत. माझ्या नेतृत्वाखाली जसा 7 वर्षाहून अधिक काल औरंगजेब जेरीस आला,
तसे यापुढेही थोरल्या महाराजांच्या हिंदवी स्वराज्यासाठी आम्ही प्राणपणाने लढू. थोरले बाजीराव पेशवे छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली थोरल्या बाजीराव पेशव्यांनी असामान्य लष्करी कामगिरी करत पेशावर, काबूल, कंदहार, बलुचिस्तान जिंकत हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा आटके पार फडकवला आणि संपूर्ण भारतात मराठी शाहीचा दबदबा निर्माण केला. दिल्लीच्या उरात महाराष्ट्राची चरब बसवली आणि बहुतांश भारत पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त केला. अल्पायुषी ठरलेल्या या योद्ध्यानं आपल्या 40 वर्षाच्या कारकिर्दीत 47 मोठ्या लढाया लढल्या आणि सर्वच्या सर्व जिंकल्या. छत्रपती शाहू महाराज म्हणतात, जर मला 1 लाखाची फौज आणि बाजीराव यापैकी निवड करायला सांगितली तर आम्ही बाजीरावांची निवड करू. हा विश्वास आम्ही सार्थ ठरवून दाखवू. संपूर्ण हिंदुस्थानवर मराठा साम्राज्याची भगवी पताका फडकावून विस्तारलेले हिंदवी स्वराज्य स्थापन करणे हे थोरल्या महाराजांना अभिप्रेत असलेले राष्ट्रकार्य आम्ही करू शकलो, हीच आमची धन्यता. राजमाता अहिल्याबाई होळकर. पेशव्यांनी जेव्हा दिल्लीवर आक्रमण केलं तेव्हा पेशव्यांच्या सोबत सरदार मल्हारराव होळकर होते. 1754च्या कुबेर युद्धात अहिल्याबाईंच्या पतींना वीरमरण आलं. त्यावेळेला सती जाण्याची पद्धत होती. मी मल्हारराव होळकर तुम्हाला सांगतो, अहिल्याबाई तुम्ही सती जाऊ नका, राज्यकारभार पहा. आपली आज्ञा शिरसावंद्य. आम्ही आपल्या पराक्रमाच्या परंपरेला साजेसा राज्यकारभार चालवू. रयत सुखी राहील अशी व्यवस्था लावू. सैन्याला पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळू. न्यायदानात अत्यंत कठोर राहून प्रसंगी स्वतःच्या मुलाला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्याची वेळ आली तरी आम्ही मागे पुढे पाहणार नाही. राजा राम मोहन राय. मी राजा राम मोहन राय. माझा जन्म 22 मे 1772 रोजी झाला. मी ज्ञानाचा प्रेमी आहे. समाजातील अनिष्ट रूढी परंपरांमुळे मी दुःखी होतो. त्या विरोधात आवाज उठून बालविवाह, सतीप्रथा विरोधात 4 डिसेंबर 1829 रोजी लॉर्ड बेटिंग याद्वारे भारतामध्ये सतीबंदीचा कायदा केला. ब्राह्मो समाजाची स्थापनाही केली. जाती, वर्ण आणि वंश या भेदांना मी कधीच मानलं नाही. राणी चेन्नम्मा. 11 मार्च 1689 रोजी औरंगजेबाने छत्रपती संभाजी राजांची क्रूर हत्या केल्यानंतर मराठी मुलुखावर जणू आभाळ कोसळले आहे. राजधानी रायगड ताब्यातून गेलेला आहे. दुर्दैवाने येसुबाई व बालशाहूंना औरंगजेबाने अटक केलंय. पण आता स्वराज्याचे वारस राजाराम महाराजांना छत्रपतीपदी बसवण्यात आलंय. त्यांना आश्रय देणे हे आता आमचेच कर्तव्य. आदिलशाही, कुतुबशाही, मोगल, अंतर्गत विरोधक असे कितीही शत्रू अंगावर आले तरी आम्ही राजाराम महाराजांना सुरक्षित ठेवू. शिवरायांचे स्वराज्य पुढे घेऊन जाण्यात राणी चेन्नम्मा यांनी दिलेले योगदान महाराष्ट्र कधी विसरू शकणार नाही. लहुजी वस्ताद. या इंग्रजांनी माझ्या डोळ्यासमोर माझ्या बाचा प्राण घेतला. मी माझ्या बाच्या मृत्यूचा बदला घेतल्या बिगर नाही राहणार. शनिवार वाड्यावर युनियन जॅक फडकवणाऱ्या इंग्रजाला भारतातून हाकलून लावल्याशिवाय मी नाही गप्प बसायचा. देशाला जोखडातून बाहेर काढणार आणि याच साठी जगणार. बलवान व्हा, स्वराज मिळवा. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले सन 1818 दुसऱ्या बाजीरावाचा पूर्ण पराभव करून इंग्रजांनी पेशवाई बुडवली. तथापि छत्रपतींच्या घराण्याचा आपडौल काय आहे याची इंग्रजांना जाण असल्यानं त्यांनी छत्रपतींशी तह करून त्यांना मांडलिक बनवलं. पुढे विविध कारणावरून त्यांचे इंग्रजांशी खटके उडू लागले. स्वाभिमानी असलेल्या छत्रपतींना इंग्रजांची बंधनं आता बोचू लागली. अखेर छत्रपतींवर इंग्रजांनी राजद्रोहाचा आरोप ठेवला. महाराज, आपण आरोप कबूल केला तरच हर हायनेस आपल्याला गादीवर बसू देतील, अन्यथा आपल्याला राज्याला मुकावे लागेल.
परकीयांनी लादलेले निराधार आरोप आम्ही कदापि मान्य करणार नाही. इंग्रजांनो, स्वतःला पाहिजे तसा करार आमच्याकडून करून घेतला. सर्व मराठेशाहीच्या हिंदुस्थानभर पसरलेल्या मुलखांपैकी नीरा व वारणा या नद्यामधील प्रदेश आमच्या ताब्यात आला असेल. अलबत्ता कराड, फलटण, जत, वाई आणि अक्कलकोटचे जहागीरदार हे छत्रपतींच्या अधिपत्याखाली आले आहेत. आम्ही तेथील रयतेचे जीवनमान सुखी व संपन्न करू. यवतेश्वर येथे तलाव बांधा, त्याचे पाणी सातारा शहराला मिळू देत. शहरातील रस्ते सरळ व रुंद करा. नवा राजवाडा व जलमंदिर बांधा. मुलांच्या शिक्षणासाठी पाठशाळा बांधून विचाराच्या प्रसारासाठी एक छापखानाही काढा. बेगम हजरत महल। इतिहास गवाह है कि ब्रिटिश हुकूमत के खिलाफ महिला क्रांतिकारियों ने भी पुरुषों के साथ कंधे से कंधे मिलाए हैं। बेगम हजरत महल ने स्वाभिमान और आत्मसम्मान सहित जीवन जीने के सिद्धांतों पर विश्वास किया। वतन की आजादी और हिफाजत के लिए मैं मैदानी जंग में लड़ते लड़ते कुर्बान हो जाऊंगी, पर वतन की आजादी का सौदा नहीं करूंगी। हरगिज नहीं, हरगिज नहीं। मैं आखिरी सांस तक मैदान जंग में अंग्रेजों का मुकाबला करूंगी।